नमस्कार. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया. आपल्या 7 इच्छा असून सुविधा नाहीत आणि सुविधा असून प्रेरणा नाही अशा बिकट स्थितीमध्ये सापडलेल्या तरुणांना यशाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न पुण्यामधल्या डॉक्टर राजू लोंढे यांनी केला. आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना कशा प्रकारे सामोरं जावं हे सांगण्यासाठी लोंढे यांनी स्वानुभवावर आधारित भरारी या दृकश्राव्य सीडीची निर्मिती केली. 1500 लोकवस्तीच्या दिनापूर सारख्या खेड्यातला एक तरुण पुढे जाऊन खूप मोठा होतो. औपचारिक शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तो एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यापर्यंत पोहोचतो. अशा वेळी त्याला हे यश इतरांसोबत शेअर करायची इच्छा होते. त्याच्यासारख्या हजारो लाखो बिकट परिस्थितीतल्या तरुणांना त्याला सांगायचं असतं की हे यश मिळवणं तुम्हाला वाटतं तितकं अवघड नाहीये आणि हे सांगण्यासाठीच तो भरारीची निर्मिती करतो. भरारी हा प्रेरणाकथा आहे आणि ही याच्याकरता आहे की खेडोपाड्यात जे शिक्षण घेऊ शकत नाही मुलं आणि ज्यांची परिस्थिती नाही आहे, गरीब परिस्थिती असतात, त्यांच्याकरता हा प्रयत्न आहे की त्यांना व्हीसीडी माध्यमातून जे दृश्य असतात ते पटकन लक्षात असतात विद्यार्थ्यांच्या, त्याच्याकरता हा प्रयत्न केला की त्यांना प्रेरणा घेऊन आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीवर मात करून पुढे शिकायची इच्छा ठेवावी. जाहिरात नाही, भरारी हे दृकश्राव्य स्वरूपातलं आत्मचरित्र म्हणता येईल. ज्येष्ठ पत्रकार संजय दिनकर यांनी त्याची पटकथा लिहिली आहे. राज्याच्या विविध शाळांमधल्या विशेष करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रयोग पोहोचवण्याचा लोंढे यांचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न हजारातून एखाद्यासाठी देखील प्रेरणादायी ठरला तर या सगळ्या खटाटोपाचं चीज झाल्याचं म्हणता येईल. 24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे. वाईन आणि महाराष्ट्रीय महिलांचा संबंध तसा दूरचाच, पण हे नातं दृढ व्हावं यासाठी नाशिकच्या वाईन उद्योजक महिलांनी लेडीज फूड अँड वाईन क्लबची स्थापना केली आहे. वाईन शरीराला अपायकारक नसल्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या अभिनव क्लबची स्थापना नाशिकच्या वाईन फेस्टिवलमध्ये करण्यात आली. आजचा महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूया. आपण महानगरांमधल्या ठळक घडामोडी पाहूया. साक्षीसह न्यूज मॉलमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया. लगेच भेटतोय आपण. पाहत रहा झी 24 तास.